नमस्कार मित्रो, मी बी एस पाटील. मी यापूर्वीच विवाह नोंदीच्या संदर्भातले काही कलमांच्या संदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले विवाहाचे नोंदीचे कायदे आहेत, त्याची थोडक्यात चर्चा त्यामध्ये केलेली नव्हती. पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते विवाहाचे जे काही कायदे अस्तित्वात आहेत नोंदीसाठीचे, त्या कायद्याच्या संदर्भात किंवा त्या नोंदीच्या अधिनियमासंदर्भात, कायद्यासंदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये 4 कायदे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामध्ये विवाह नोंद केली जाते. तो म्हणजे एक आपला विवाह नोंदणी अधिनियम 1998 जो आपण रेग्युलर आपल्या नोंदी घेत असतो, तो एक आहे. त्याचबरोबर विशेष विवाह अधिनियम जो कायदा आहे तो 1954चा आहे. त्याचबरोबर भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872चा आहे आणि पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा 1936. अशा प्रकारचे 4 जे विवाहाचे कायदे आहेत, जे नोंदीसाठी आपण वापरतो, ते 4 कायदे आहेत. त्यामधला पहिला जो आहे तो विशेष विवाह कायदा 1954चा, ज्याला आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट अशा नावानं संबोधतो. तर या कायद्याच्या आधारे आपण जे काही विवाह करतो त्याच्यामध्ये जे कोण इच्छुक वधूवर जे आहेत त्यांनी संबंधितचे काही अधिकारी असतील, जे कोर्ट असतील, निबंधक असतील, तर त्या कोर्टाकडे किंवा त्या निबंधकांच्याकडे 30 दिवसाची एक नोटीस, 30 दिवस अगोदर एक नोटीस त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक असतं. अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसामध्ये संबंधित जे काही अधिकारी आहेत, विवाह अधिकारी जे आहेत, ते हरकती मागवतात आणि त्या हरकतीमध्ये काही हरकती प्राप्त झाल्या, त्याच्यामध्ये काही दोष आढळून आले तर असा विवाह संपन्न केला जात नाही. परंतु त्या अशा काही हरकती प्राप्त झाल्या नाहीत तर अशा अधिकारी हे 90 दिवसापर्यंत असा हा विवाह आपल्या कार्यालयामध्ये लावून देतात आणि तोच विवाह म्हणजे आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट या नावानं संबोधतो. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा ग्रामपंचायत स्तरावर लोक एक फॉर्म घेऊन येतात की माझं कोर्ट मॅरेज झालेलं आहे आणि ते ग्रामपंचायत स्तरावर नोंदवा. पण हे आपल्याला माहीत नसते की कोर्ट मॅरेज आणि जो विवाह नोंदणीचा 1998चा कायदा आहे, हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत आणि याच्यामध्ये कोर्ट मॅरेजमध्ये असे अधिकाऱ्यांना जो अधिकार दिलेला आहे त्यांच्यासमोर, म्हणजे कोर्ट जे आहे त्यांच्यासमोर अशा पद्धतीचा विवाह संपन्न केला जातो. तर त्याला आपण विशेष विवाह अधिनियम 1954 खाली त्याची नोंदणी ही त्यांच्या स्तरावरच त्याच ठिकाणी होते. त्या नोंदणीची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी केली जात नाही. ती नोंदणी संबंधित कोर्ट किंवा जे काही विवाह अधिकारी आहेत, नोंदणी अधिकारी आहेत, त्यांच्या स्तरावर त्याची नोंदणी केली जाते. अशा पद्धतीचा हा जो विवाहाचा कायदा आहे तो त्या कायद्याआधारे त्याची नोंदणी केली जाते. दुसरा आहे तो भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872 असा आहे. या कायद्यामध्ये भारतातील सर्व ख्रिश्चन धर्मियांना हा कायदा लागू आहे. या कायद्यामध्ये फक्त ख्रिश्चन समाजातील व्यक्तींचा विवाह संपन्न केला जातो. ख्रिश्चन विवाह कायद्यानुसार विवाह संपन्न झाल्यानंतर ज्या धर्मगुरूने असा विवाह संपन्न केला आहे ते या कायद्याअंतर्गत विवाह केल्याचे प्रमाणपत्र विवाह महानिबंधक तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियामक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ते विवाह संपन्न झाल्यानंतर त्याची नोंद जी आहे ती पाठवली जाते. सदरचे विवाह प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विवाह महानिबंधक तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयात हे विवाह प्रमाणपत्र जमा केले जाते व या संदर्भात ठेवलेल्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेतली जाते. एखाद्या पक्षकाराने विवाह प्रमाणपत्राची नकलेसाठी अर्ज केल्यास विविध रुपये फी 5 वसूल करून विवाह महानिबंधक तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य हे संबंधितांना अशा प्रकारचे नकलेचा अर्ज हे आपल्याला उपलब्ध करून देतात. म्हणजे जो ख्रिश्चन विवाह जे आहे, म्हणजे आपल्या गावस्तरावर जर काही ख्रिश्चन कुटुंब असतील आणि त्यांनी जर विवाह झाला असेल त्यांचा आणि त्यांच्या विवाहाची नोंद जर करायची असेल तर त्यांचे धर्मगुरू जे आहेत त्या धर्मगुरूंच्या अंतर्गत त्या विवाह संपन्न झाल्यानंतर त्याची नोंद त्यांच्याकडेच केली जाते आणि त्या केलेल्या नोंदीचं जे प्रमाणपत्र आहे ते महानिबंधक, आपले महाराष्ट्र राज्याचे विवाह महानिबंधक जे आहेत किंवा नोंदणी महानिरीक्षक जे आहेत त्यांच्याकडे ते सादर केलं जातं आणि त्यांच्याकडूनच ज्यांना विवाह नोंदणीचा दाखला किंवा प्रमाणपत्र किंवा नक्कल जी पाहिजे ती त्यांच्याकडून, नक्कल ती त्यांच्याकडून आपल्याला दिली जाते. अशा पद्धतीचा हा भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872 आहे, त्या अंतर्गत त्याच्या नोंदी केल्या जातात. दुसरा जो विवाह आहे तो पारसी विवाह आणि घटस्फोट कायदा 1936. हा कायदा जम्मू आणि काश्मीर वगळता भारताच्या सर्व ठिकाणी हा लागू आहे. या कायद्याअंतर्गत वधू आणि वर यांचे वयाचं जे आहे, महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998मध्ये जसं 21 वर्ष आणि 18 वर्षे पूर्ण तशा पद्धतीचंच या कायद्यासाठी तरतूद आहे. याच्यामध्ये पक्षकार वधूवर पूर्वीचा पती किंवा पत्नी हयात असताना दुसरे लग्न
करता येणार नाही. म्हणजे जसं हिंदू कायद्यासाठी विवाह नोंदणीचा कायदा जसा आहे त्याच पद्धतीचा या कायद्याला ही तरतूद जी आहे ती आहे. विवाहास धर्मगुरू किंवा इतर 2 साक्षीदार आवश्यक असतात. या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे संपन्न केलेल्या विवाहाचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात धर्मगुरू तयार करतात. याच्यामध्ये विवाहाचं जे प्रमाणपत्र आहे ते धर्मगुरू तयार करतात. त्यावर वधूवर तसेच विवाहासमयी हजर असलेले साक्षीदार यांच्या सह्या घेऊन धर्मगुरू सह्या करतात व असे तयार केलेले प्रमाणपत्र धर्मगुरू ज्या विवाह निबंधक यांच्या कार्यालय क्षेत्रात विवाह संपन्न झाला आहे तेथील विवाह निबंधकाकडे या विवाहाची नोंद घेण्यासाठी नोटीस पाठवतात. म्हणजे पारसी विवाह कायद्यामध्ये एखादं लग्न झालं असेल तर ते धर्मगुरू अशा पद्धतीची नोंद आपल्या विवाहाच्या रजिस्टरमध्ये घेतील आणि त्यामध्ये सर्व साक्षीदार यांच्या सह्या घेतल्यानंतर याची नोंद ज्या कार्यक्षेत्रामध्ये असा विवाह झालेला आहे त्या कार्यक्षेत्रातील जे कोण निबंधक असतील त्या निबंधकांच्याकडे अशा पद्धतीची विवाहाची नोंद करण्यासाठी तो सर्व जे काय आहे नोटीस जी आहे ती विवाहाची नोटीस तिकडे पाठवतील आणि त्यानंतर संबंधित निबंधकांनी सदरच्या विवाहाची नोंद करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं हे विवाहाचे कायदे आपल्या अस्तित्वात आलेले आहेत 4 आणि त्यानुसार आपण ह्या विवाहाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदीच्या घेत आहोत.